गोकुळ दूध संघाशी संलग्न असलेल्या तब्बल 410 संस्थांना एसआयटी चौकशी अंतर्गत शो कॉज नोटीस पाठवण्यात आली. या नोटिसीमुळे गोकुळच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. पण या सगळ्या गोंधळात अचानकपणे गोकुळच्या रणांगणात सक्रिय झाल्या त्या शौमिका महाडिक. त्यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेत त्यांनी केवळ प्रशासकीय बाजू मांडली नाही, तर विरोधकांवर चौकार आणि षटकार ठोकत अनेक नव्या राजकीय गोष्टी उजेडात आणल्या आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शौमिका महाडिक यांनी केलेल्या विधानांचं, त्यांच्या छुप्या इशाऱ्यांचं आणि गोकुळच्या भविष्यातील राजकारणाचं विश्लेषण करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी हर्षवर्धन भोसले. सकलम मध्ये आपले स्वागत आहे. 410 संस्थांवर जी अपात्रतेची वेळ येऊ पाहते, त्यावर शौमिका महाडिक यांनी स्पष्ट शब्दात प्रशासकांची भेट घेऊन निवेदन दिलं. पण खरी मेक इथं नाही, खरी राजकीय खेळी आहे ती त्यांनी तत्कालीन संचालकांवर मारलेल्या टोल्यामध्ये. शौमिका महाडिक यांनी अतिशय हुशारीने या परिस्थितीचा खापर तत्कालीन संचालकांवर फोडला आहे. गोकुळचा उपनियम सांगतो की ज्या संस्था 50 लिटरच्या आत दूध पुरवठा करतात त्यांना मतदाराचा अधिकार राहत नाही. पण हे नियम त्यावेळेच्या संचालकांनी या संस्थांना सांगणं गरजेचं होतं, असं म्हणत त्यांनी थेट विरोधकांना टार्गेट केलं. म्हणजे केवळ राजकीय स्वार्थासाठी आणि मतदानासाठी या संस्थांना अंधारात ठेवलं गेलं, असा हा थेट आरोप आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे विरोधक ज्या एसआयटी चौकशीचा बागलबुवा करून या संस्थांमध्ये भीती पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्या चौकशीला शौमिका यांनी ही तर रुटीन चौकशी आहे असं म्हणत अत्यंत हलक्यात काढलं. कोणत्याही निवडणुकीआधी मतदार यादीची जी छाननी होते, दुबार नावे तपासली जातात, तशीच ही एक रुटीन प्रोसेस असल्याचे सांगून त्यांनी या 410 संस्थांना एक मानसिक दिलासा देण्याचं काम केलं आहे. हा राजकीय दृष्ट्या अतिशय स्मार्ट मूव्ह मानला जातोय. आता वळूया त्यांच्या या विधानांमधील एक महत्वाच्या विरोधाभासाकडे. शौमिका महाडिक यांनी या पत्रकार परिषदेत एक तारेवरची कसरत केली आहे. एकीकडे त्या या 410 संस्थांची ठामपणे बाजू घेत आहेत. प्रशासकांनी केवळ नोटीस पाठवून चालणार नाही, तर या संस्थांशी चर्चा करून त्यांचे खुलासे ऐकूनच अंतिम निर्णय घ्यावा, असं म्हणत त्यांनी या संस्थांना सबुरीचा सल्ला दिला. तुम्ही अजून अपात्र ठरलेले नाही आहात, तुमच्याकडे खुलासा करण्याची वेळ आहे, असा धीर त्यांनी दिला. पण दुसरीकडे त्याच श्वासात त्या असंही म्हणाल्या की गोकुळच्या उपनियमानुसार या संस्था आत्ताच्या मतदार यादीमध्ये येऊ शकत नाहीत आणि त्यांना मतदानाचा अधिकार देता येणार नाही. वर पाहता हे विधान विरोधाभासात्मक वाटतं, पण राजकीय विश्लेषणाच्या चष्म्यातून पाहिलं तर हा एक अत्यंत उत्तम पॉलिटिकल बॅलन्स आहे. त्यांना कायदेशीर चौकटीचंही उल्लंघन करायचं नाही आहे आणि त्याच वेळी या 410 संस्थांची सहानुभूतीही कमवायची नाही. म्हणूनच त्यांनी एक मास्टर स्ट्रोक सुचवला, तो म्हणजे ब वर्ग सभासदत्व. त्यांनी प्रशासकांना सुचवले की या संस्थांना ब वर्ग सभासद म्हणून कायम ठेवा, जेणेकरून त्यांचे संघाशी असणारे आर्थिक व्यवहार चालू राहतील, त्यांची आर्थिक कोंडी होणार नाही. मतदानाचा अधिकार गेला तरी आर्थिक नाळ जोडलेली राहील, ही भूमिका त्यांनी मांडली. पण त्यांच्या विधानाने महायुतीमधील अंतर्गत मतभेद दिसून येत आहे, कारण महायुतीमधीलच एक घटक पक्ष या 410 संस्थांना मतदानाचा अधिकार मिळालाच पाहिजे अशी भूमिका घेतोय. तर दुसरीकडे शौमिका महाडिक यांचं विधान की या संस्थांना आता मतदानाचा अधिकार देता येणार नाही, यामुळे महायुतीमधील पक्षांतर्गत मतभेद स्पष्ट होतोय आणि गोकुळचं राजकीय जाणकारांच्या म्हणण्यानुसार शौमिका महाडिक यांनी ही भूमिका घेतली आहे, कारण या संस्था प्रामुख्याने त्यांच्या गटाशी संबंधित नाहीत. या मुलाखतीत पुढे जेव्हा पत्रकारांनी विचारलं की गोकुळमध्ये राजकारण कोण करते, तेव्हा शौमिका महाडिक यांनी नाव न घेता थेट महायुतीमध्ये नव्याने आलेल्या नेत्यांवर निशाणा साधला. त्या म्हणाल्या, महायुतीमध्ये नव्याने आलेले काही नेते आहेत, अनेक अध्यक्ष आहेत जे वरिष्ठांना खुश करण्यासाठी स्टेटमेंट देत आहेत. त्यांनी अप्रत्यक्षरित्या एका अध्यक्षावर बोचरी टीका केली आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे की हा अध्यक्ष नेमका कोण? हा गोकुळचा अध्यक्ष आहे, केडीसीसीचा आहे की दुसऱ्या कोणत्या संस्थेचा? हे नाव त्यांनी जाणीवपूर्वक गुलदस्त्यात ठेवलं आहे. पण प्रत्येक नेत्याची जी 2 नंबरची फळी असते, त्यांच्या भावना असतात आणि त्यातून ते व्यक्त होतात. याचा अर्थ त्या भावना म्हणजे तेच नेते आहेत असा अर्थ काढला जातो. हे त्यांचं विधान खूप काही सांगून जातं. महायुतीमध्ये सध्या जे अंतर्गत शीतयुद्ध सुरू आहे, विशेषतः अजित पवार गटाचे हसन मुश्रीफ आणि इतर नेत्यांच्या प्रवेशानंतर जिल्ह्याच्या राजकारणात जी नवी समीकरणे बनली आहेत, त्या पार्श्वभूमीवर हे विधान खूप काही सांगून जातं. वरिष्ठांना खुश करण्यासाठी खालची फळी जे राजकारण करत आहे, त्याला महाडिक गटाला थेट अंगावर घ्यायला तयार आहे का, असा यातून संदेश दिला जात आहे. आता वळूया त्या विधानाकडे ज्याने कोल्हापूरच्या सहकार क्षेत्रात जुन्या जखमांच्या खपल्या काढल्या आहेत.
शौमिका महाडिक यांनी उपनियमांचे महत्व सांगताना चक्क महालक्ष्मी दूध संघ आणि शेतकरी दूध संघ याचं उदाहरण दिलं. त्या म्हणाल्या, गोकुळने आजवर अटी आणि उपनियम पाहिले म्हणूनच गोकुळ इतका मोठा झाला आणि टिकून आहे. पण महालक्ष्मी दूध संघ आणि शेतकरी दूध संघ हे असे नियम न पाळल्यामुळे टिकू शकले नाहीत. राजकारणात कोणतंही उदाहरण विनाकारण दिलं जात नाही. महालक्ष्मी दूध संघाचं नाव घेताच कोल्हापूरकरांच्या डोळ्यासमोर थेट मंडलिक गट उभा राहतो. महालक्ष्मी दूध संघ हा मंडलिकांच्या अस्मितेचा एक काळचा मोठा केंद्रबिंदू होता. या संस्थेच्या बुडण्यावरून शौमिका महाडिक या थेट मंडलिकांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करू पाहत आहेत का, अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. यासोबतच सध्या महायुतीत सगळे एकत्र असले तरी ही टीका करून त्यांनी मुद्दाम मंडलिकांची कळ तर काढली नाही ना, अशी सुद्धा दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे. कारण कोल्हापूरच्या राजकारणात सध्या एकमेकावर कुरघोडी करण्याचे जे प्रयत्न सुरू आहेत, त्यात महाडिक विरुद्ध मंडलिक या जुन्या संघर्षाची ही नवी ठिणगी ठरू शकते. तर शौमिका महाडिक यांची पत्रकार परिषद म्हणजे केवळ 410 संस्थांच्या नोटिसीला दिलेलं उत्तर नव्हतं, तर आगामी गोकुळ आणि जिल्हा राजकारणासाठी महाडिक गटाने फुंकलेले हे रणशिंग म्हणता येईल. त्यांनी तत्कालीन संचालकांना म्हणजेच अप्रत्यक्षरित्या सतीश पाटील गटाला अप्रत्यक्षपणे आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं. कायदेशीर गुंतागुंत ओळखून 410 संस्थांना ब वर्ग सभासदत्वाचा मधला मार्ग दाखवून आपला हक्काचा मतदार वर्ग टिकवण्याची रणनीती आखली. महायुतीतील नव्या नेत्यांना आणि अध्यक्षांना इशारा देत आम्ही कोणाच्याही दबावाखाली काम करणार नाही स्पष्ट केलं आणि महालक्ष्मी संघाचं नाव घेत मंडलिकांनाही अप्रत्यक्ष टोला लगावला. संस्था आणि प्रशासक यांच्यात कम्युनिकेशन घडवून आणणं हे राजकीय नेत्यांचं काम असतं, भडकवणं नाही. हा त्यांचा टोला विरोधकांच्या वर्मी लागणार आहे. गोकुळच्या रणांगणात शौमिका महाडिक यांची ही बॅटिंग भविष्यात गोकुळच्या राजकारणात काय उलथापालथ करणार हे पाहणं अत्यंत रंजक ठरणार आहे. तुम्हाला या संपूर्ण राजकीय घडामोडींवर काय वाटतं? शौमिका महाडिक यांचा निशाणा नेमका कोणावर होता आणि 410 संस्थांचं पुढं काय होणार? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. धन्यवाद. बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम.